झी 24 तास एक पाऊल पुढे. हरकत घेऊन नांदेडला लढलेला होतात. तुमची ताकद तेवढीच राहिली. त्यांच्याकडे मात्र निसटती का होईना सत्ता आली, पण त्यांचा कॉन्फिडन्स आज तुम्ही बघा. एका बाहेर पडलेल्या, जवळपास सत्तेच्या बाहेर पडलेल्या नेत्याचं पुनर्वसन होतंय आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांना एक नवसंजीवनी मिळाली आहे. परंतु तुमच्या पक्षाला मात्र सोडून सत्ता काबीज करायचं ते म्हणतात. काय बोलाल? नाही, मुळामध्ये सत्तारजींचं जर आपण पाहिलं किंवा तोच आधार घ्यायचा म्हटलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाचा, मग येतं काही काँग्रेसचे सीट वाढल्यात का? तर नाही, उलट वोटिंग पर्सेंट, मतदानाचं टक्केवारी त्यांची घसरलेली, हे लक्षात घ्या. एक नंबर. दुसरं, जर मग स्थानिक स्वराज्याचा निकाल हा आधार घेतला तर आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 क्रमांकावर आहे. काँग्रेसला मागं टाकून, सगळ्या पक्षाला मागे टाकून आम्ही, त्या हिशोबानं तर आम्ही सगळ्यात 1 नंबरला आहेत. आम्हाला तर स्वबळावर लढवण्याची पूर्णपणे अधिकार आहे. आणि उलट आमच्यातच प्रत्येक कार्यकर्त्याचंच म्हणणं आहे की आम्ही स्वतंत्रपणानेच निवडणुकीला सामोरं जावं. परंतु सत्तारजीचं असेल किंवा आमचं असेल, ही प्रत्येक सत्तारजी ऐका जरा तुम्ही. मी नाही बोललो, अशोक चव्हाण साहेब नांदेडच्या सभेमध्ये बोलले. हे सांगू लागलो तुम्हाला. तुम्ही अशोक चव्हाण बोलले परिषदेमध्ये, अशोक स्थानिक स्वराज्यामध्ये आमचा पक्ष 1 नंबरला आहे. अशोक चव्हाण साहेब बोलले किंवा तुम्ही बोलले की आकडे बोलतात, तुम्ही आम्ही बोलून काही उपयोग नाहीये. हे सगळं निवडणूक आयोगाची संबंध नेमके काय ते आपल्याला आता दिसतंय की या पुढच्या 2014च्या निवडणुकीमध्ये किती सौहार्दपूर्ण संबंध असतील हेही आपल्या समोर आहे. विनायक राऊत, शिवसेना आणि भाजप. बोला. एकच मिनिट सांगतो आपल्याला. ते अशोक चव्हाण साहेब काय म्हणतात आणि सत्तारजी काय म्हणतात हा मुद्दा नाही. निवडणूक आयोगाचे रिपोर्ट आहेत आणि त्यांची आकडेवारी तर त्यांनी मान्य करतील ना, बाकीचं जाऊ द्या तुम्ही आम्ही. आणि म्हणून आम्ही 1 क्रमांकावर आहोत हे सिद्ध झालेलं आहे. उलट आम्ही तर आमची तर पूर्वीपासून तयारी आहे. हे असं असताना सुद्धा काही गोष्टी ना त्यांच्या हातात आहेत ना आमच्या हातात आहे. आमची श्रेष्ठी आणि त्यांची श्रेष्ठी जे ठरवेल ते त्यांना आम्हाला करावं लागेल. महाराष्ट्राचं राजकारण, आमच्याही पक्षाची तयारी अगदी बरोबर आहे. दोन्ही पक्षाची तयारी आहे हे प्रेक्षकांना आज इथे कळलेलं आहे. परंतु मला सांगा, अशोकरावांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग आता प्रशस्त झाला असं वाटतं की नाही? नाही, निश्चितपणे आज जे त्यांना निकाल जे दिलेत नांदेडकरांनी, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम कोणत्या अर्थानं झाले, कसे झाले, या विषयावर मी काही बोलणार नाही. की ते विजय कसे मिळाले, कोणत्या पद्धतीने मिळाले, हेही मी बोलणार नाही. कारण त्याच्यामध्ये बोलायचं म्हणलं तर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये काढाव्या लागतील, तेही मी परंतु माझं असं मत आहे की याच्यामुळं निश्चितपणाने त्यांना बळ मिळाले, जे आहे ती सत्ता टिकवण्यामध्ये त्यांना निश्चित. आणि हे राहिले नाही. आणि याच्यामध्ये एकच मिळतो, सत्तार तुम्ही गप्प बसा. विनायकराव असं की नांदेडकरांनी त्यांच्या पाठीमागं आहे तीच ताकद ठेवायचं काम केलं, हे याच्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही. राहिला प्रश्न उद्याच्या भविष्यामध्ये त्यांना कशा पद्धतीची संधी मिळू शकेल. ती 2च माणसं, एक तर कोर्टामध्ये निकाल काय लागतात आणि श्रेष्ठी त्यांचा काय निर्णय घेतात याच्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मला विनायक राऊत यांच्याकडे. विनायक राव, मला सांगा, इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर यांच्यात आत्ताच वादविवाद आपल्याला दिसत आहेत. दोघेही स्वबळाची शेड्डू ठोकतायत. शिवसेना भाजप कुठेतरी याचा फायदा घ्यायला कमी पडतंय असं नाही का वाटत? तसं नाही कमी पडत. आम्ही निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमेकांची जी वस्त्र फाडलेली ती स्वतः आम्ही पाहिली तिथे. पण एक सांगतो तुम्हाला की अशोक पर्व टिकवण्यासाठी काँग्रेसने ज्या पद्धतीने भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला, आजपर्यंत पैसे वाटण्याच्या ज्या तक्रारी झालेल्या आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर 4 वेळेला निवडणूक आयोगाने तक्रारी दाखल केल्यात पोलीस स्टेशनमध्ये. आणि 4ही ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकारी जे आहेत, सुनील नेरळकर सारखे जे त्यांचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या कार्यालयातून पैसे वाटण्याचे प्रकार झाले. हे इतर पक्षांनी, शिवसेना भाजपने नाही केलेले आहेत. म्हणजे अशोक पर्व टिकवण्यासाठी काँग्रेसने नेमका किती भ्रष्ट मार्ग अवलंबले हे सिद्ध होतं इथे. त्यामुळे पैसा, पॉवर, म्हणजे सत्ता, ह्या सगळ्या मार्गाचा अवलंब करून कसं बसं निसटतं यश प्राप्त करण्यामध्ये अशोक चव्हाण यशस्वी झालेले आहे. त्याचा अर्थ असा आहे की भविष्यामधल्या निवडणुका ह्या काँग्रेसवाले भ्रष्ट मार्गाने जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. त्यापासून सर्व मतदारांनी सावध राहावं ही मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो. मला या कार्यक्रमाचा शेवट करताना जायचं आहे अभय देशपांडे यांच्याकडे. त्यांना 2 प्रश्न आहेत. अभय देशपांडे, मला तुम्ही सांगा, पहिला प्रश्न,
दोन्ही पक्ष म्हणतात आम्ही स्वबळावर लढणार आहोत की आमची तयारी आहे. तुम्हाला काय वाटतं? स्वबळाची भाषा तर मला वाटतं 1999ला एकत्र आले त्या दिवसापासून सुरू आहे. कारण स्वबळाची भाषा केल्याशिवाय कार्यकर्ते टिकणारच नाहीत. जर एकदा ही जागा कायमची दुसऱ्या पक्षाला गेली आहे म्हणलं तर त्या दुसऱ्या पक्षात कोणी राहणारच नाही शिल्लक. त्यामुळे स्वबळाचा गाजर खालच्या लोकांना बरोबर ठेवण्यासाठी कायम ठेवावं लागतं. दुसरा प्रश्न आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अजून 2 वर्ष आहेत. 2 वर्षामध्ये काय राजकारण बदल घेतंय याच्यावर स्वबळावर लढायचं की नाही दोन्ही पक्ष ठरवतील. परंतु आत्ताची परिस्थिती दोघांनी तयारी केलेली आहे आणि स्वबळावर नाही लढलो, आघाडी केली तरी आपल्या जास्त जागा असाव्यात आणि आपला मुख्यमंत्री असावा एवढा तर प्रयत्न नक्कीच आहे दोन्ही पक्षाचा. त्यामुळे स्वबळाची भाषा तर ही होत राहणार. ती 99 पासून सुरू आहे आणि ती होत राहणार. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अशोकरावांचं राजकीय पुनर्वसन आणि त्याहीपेक्षा ह्या जनधारामुळं त्यांच्या कारकिर्दीवर, राजकीय कारकिर्दीवर लागलेला भ्रष्टाचाराचा कलंक पुसला जाईल असं वाटतं का? तर निवडणुकीतल्या या विजयामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे हे नक्कीच आहे. कारण आज स्वबळावर म्हणजे काँग्रेसची सत्ता असलेली स्थानिक स्वराज्य संस्था कमी, त्यात स्वबळावर नाही. फारच कमी ठिकाणी म्हणजे आज लातूर किंवा म्हणजे लातूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा अशा 2च जिल्हा परिषदा आज आपल्याकडे म्हणजे मला वाटतं काँग्रेसकडे स्वबळावर आहेत. बाकी ठिकाणी म्हणजे लातूर महापालिका आहे, आता नांदेड महापालिका आली. त्यामुळे स्वाभाविकच त्याचा फायदा त्यांना मिळेल. परंतु मला वाटतं त्यांचं राजकीय पुनर्वसन जोपर्यंत आदर्श प्रकरणाबद्दलची उच्च न्यायालयात सुरू असणारी याचिका आणि निवडणूक आयोगासमोर सुरू असलेली पेड न्यूजच्या संदर्भातली याचिका अशोक पर्वची, याच्या संदर्भात जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचं शक्यता थोडी कठीण वाटते. कदाचित ते पुढच्या काळात पक्षात जास्त सक्रिय होतील, परंतु त्यांच्याकडे एखादं पद किंवा जबाबदारी आत्ता सोपवली जाईल की नाही याच्याबद्दल मात्र मला शंका वाटते. आपण या कार्यक्रमाचा शेवट करताना जाऊया आपल्या ओपिनियन पोलकडे. आपण लोकांना एक प्रश्न विचारला होता, रोखठोक प्रश्न. नांदेड निकालानं अशोकरावांचं राजकीय पुनर्वसनाचा मार्ग सुकर झालाय का? बघूया कौल जनमताचा काय म्हणतो. आपण पाहताय होय म्हणतात फक्त 17% लोक, तर जवळपास 80% लोक म्हणतायत नाही, त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग यामुळं फारसा सुकर झालेला नाही. किंबहुना अभय देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे जोपर्यंत कायदेशीर मार्गातनं त्यांची, कायदेशीर पेचातनं त्यांची सुटका होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांची सुटका झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. शेवटी महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा देश आहे. प्रत्येक गड किल्ल्याला एकेका शिलेदाराचं नाव आहे. आज तरी सध्या नांदेड गडावर अशोक चव्हाण या शिलेदाराचं नाव पुन्हा एकदा कोरलं गेलेलं आहे. शेवटी काँग्रेसला इथं सत्ता टिकवायची आहे, मग ती स्वबळावर असेल किंवा एनसीपीचा हात हाती घेऊन महाराष्ट्राचे राज्य राखावे ही तो मॅडमची इच्छा. हाच पुन्हा अशोक पर्वाचा खरा श्लेष आहे. धन्यवाद. आपण पाहतात G24 तास. पाहत राहा फक्त G24 तास, एक पाऊल पुढे. G24 तास, एक पाऊल पुढे.